नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पहिली महत्त्वाची अपडेट म्हणजे कोणत्या महिला या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत त्याची अपडेट. आणि दुसरी अपडेट अशी की आता नवीन के-वाय-सी सुरू झाली की नाही, त्याचप्रमाणे के-वाय-सी कुठं करावी इत्यादी गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल जर नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अलीकडेच मार्च आणि एप्रिलचे हप्ते यायला सुरुवात झालेली आहे. काही लाडकी बहिणींना मार्च आणि एप्रिलचे हप्ते आले नाहीत. त्यांनी आता काय करावे? त्याचप्रमाणे त्या महिला पात्र आहेत की अपात्र आहेत? कारण की जर का त्यांना मार्च आणि एप्रिलचे हप्ते आले नसेल तर त्या या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत, समजून घ्यायचं आहे. कारण की त्यांना अगोदरसुद्धा हप्ते आले नसतील आणि मार्च आणि एप्रिलचा हप्ता जर का तुम्हाला आला नसेल तुम्ही या ठिकाणी अपात्र झालेले आहेत. कारण की आता सर्वच महिलांना या ठिकाणी ज्या महिला पात्र असेल त्या सर्व महिलांना या ठिकाणी लाडक्या बहिणीचे मार्च आणि एप्रिलचे हप्ते आलेले आहेत. आता तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे हे कसं चेक करावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाची अपडेट म्हणजे आता तुम्हाला नवीन के-वाय-सी करायची संधी उपलब्ध झालेली आहे काय? जनरली सोशल मीडियावर अशी उपलब्ध अशी माहिती येत आहे की जर का तुम्ही अपात्र झालेले असाल तर तुम्ही संबंधित महिला आणि बालविकासच्या ऑफिसला जाऊन त्याचे डॉक्युमेंट्स द्या. तसं वगैरे काही नाही आहे. कारण की अजून तशी ऑफिशियली अपडेट आलेली नाही. तरी पण तुम्ही चौकशी करण्यासाठी तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे. तुम्हाला पंचायत समितीमध्ये महिला आणि बालविकासचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की माझे हप्ते बंद झाले की चालू आहे. त्याचप्रमाणे के-वाय-सी संबंधित अपडेट म्हणजे के-वाय-सी करणे सुरू झालेले आहे का? तुम्ही या ठिकाणी चौकशी करू शकता. परंतु असा अजूनपर्यंत जी-आर निघाला नाही आहे की के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला संबंधित ऑफिसमध्ये डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत, तेव्हा तुमची के-वाय-सी पूर्ण होणार आहे. किंवा तुम्ही जर का अपात्र झाले असाल तर काही डॉक्युमेंट्स घेऊन महिला आणि बालविकासच्या ऑफिसला जाऊन तुमची ते कंप्लेंट पूर्णपणे होणार आहे, अशी ऑफिशियली अपडेट आली नाही आहे. जेव्हा एखादी ऑफिशियली अपडेट येणार आहे तेव्हा आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ बनवण्यात येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे एखादा व्हिडिओ टाकला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. आणि अजून म्हणजे मार्च आणि एप्रिलचे हप्ते काही महिलांचे या ठिकाणी यायचे राहिले आहेत. फॉर एक्झाम्पल जनरली ओ-बी-सी ज्या महिला असेल त्यांना या ठिकाणी मार्च आणि एप्रिलचा हप्ता यायला सुरुवात होत असून येत्या 1 ते 2 दिवसामध्ये किंवा 3-4 दिवसामध्ये त्यांनासुद्धा या ठिकाणी मार्च आणि एप्रिलचा हप्ता येणार आहे. परंतु या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की जर का त्यांनासुद्धा या ठिकाणी मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नसेल तर त्या महिलासुद्धा या ठिकाणी या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत. त्यांनी काय करायचं आहे की जेव्हा अशी एखादी अपडेट येणार आहे की तुम्ही पात्र असूनसुद्धा अपात्र झालात तर त्यांनी काय करावे? त्यासाठी संबंधित आपल्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये महिला आणि बालिकाचं ऑफिस राहणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला चौकशी करून घ्यायची आहे की नवीन अपडेट कधी येणार आहे. नवीन म्हणजे कशी की आम्ही पात्र असून डॉक्युमेंट देऊन आम्हाला या योजनेमध्ये सहभागी घ्यायचा आहे. अशा प्रकारची अपडेट कधी सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलांची के-वाय-सी वगैरे आली असेल त्या महिलांनासुद्धा के-वाय-सी करण्याची एक संधी उपलब्ध करून द्यावी. हे अपडेट या ठिकाणी कधी चालू होणार आहे हे तुम्हाला त्या ऑफिसमध्ये जाऊन विचारायचं आहे. सो लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून ज्याही लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत एकही हप्ता म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नसेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.